ट्रूथ ॲज ट्रूथ अँड अनट्रूथ ॲज अनट्रूथ. महापुरुषाचा विचार अखिल जगताला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथा भगवान गौतम बुद्ध, क्रांतिकारक ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, ए.व्ही. रामास्वामी पेरियार, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर साहेब आंबेडकर आणि आज ज्यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अनावरण झालं असे वंदनीय बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल, या थोर पुरुषांना माझे या ठिकाणी मी कोटी कोटी प्रणाम करतोय. आज राष्ट्रपिता महात्मा फुले साहित्य परिसर लाखांदूर येथे फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलन साजरे होत आहे आणि हे 6वे वर्ष आहे. हे एक सामाजिक परिवर्तनाची लढाई आहे आणि आजच्या या साहित्य संमेलनाला लाभलेले संमेलनाध्यक्ष आयुष्यमान ॲडव्होकेट प्राध्यापक दिलीप काकडे, मुंबई, साहित्यिक, घटनातज्ञ, अर्थतज्ञ. या संमेलनाचे उद्घाटक आयुष्यमान एस.के. पाटील साहेब, नागपूर, संस्थापक SC ST OBC बँक कर्मचारी संघटन. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आयुष्यमान नाहा दिवटे साहेब, लाखांदूर, माजी खासदार, ॲडव्होकेट गुणवंत रामटेके साहेब, आयुष्यमान डॉक्टर धनराज नहाट, नागपूर, आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत. आणि या मंचावर बसलेले इतर प्रमुख अतिथी, माझ्या बंधुवांनी, भगिनींनो, या ठिकाणी आपण या साहित्य संमेलनाला हजर झालात याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचेच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि प्रास्ताविकामध्ये कानिकर सरांनी बरंच काय सांगितलेलं आहे. या संमेलनामागील भूमिका, त्यांची पार्श्वभूमी सरांनी सांगितलेली आहे आणि सरांवर जे आघात झालेले होत आहेत त्याबद्दल त्यांनी आपल्या वेदना बोलून दाखवलेल्या आहे. मंच ही अशी गोष्ट आहे, त्या ठिकाणी आपल्या भावना आपल्याला सर्व लोकांच्या समोर व्यक्त करता येतात आणि अशी संधी जीवनामध्ये जास्त वेळ भेटत नाही याची सरांना जाणीव आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या दुःख वेदना आपल्या सर्वांसमोर बोलून दाखवलेल्या आहेत. त्या काही प्रमाणात बोचऱ्या असतील, खोचऱ्या असतील, तरी आपण त्याचा राग न मानता त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने एक फॉर्मॅलिटी म्हणून का होईना मला काहीतरी 2 शब्द आपल्यासमोर सांगावेच लागतील. मित्रहो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटनासभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजपर्यंतच्या सर्व भाषणामध्ये या भाषणाची गणना अग्रस्थानी करावी लागेल. स्वबांधवांची फितुरी व धगधगणाऱ्या विचार प्रणाली यांच्या दुहेरी माऱ्याखाली नूतन भारत उद्ध्वस्त होऊन पुनच्च गुलामगिरीत लोटला जाईल की काय, त्याची जोपासना नव्या घटनेनुसार होईल यासंबंधी बाबासाहेब आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली. त्याचप्रमाणे या देशात जोपर्यंत हजारो राष्ट्रविरोधी जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारताला राष्ट्र ही संज्ञा कशी देता येईल असा रोकडा सवाल त्यांनी टाकला. सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट झाली नाही तर पार्लमेंटरी लोकशाहीच्या चिंधड्या दडपलेले वर्ग उडविल्याशिवाय राहणार नाहीत असाही निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. तथापि घातपाती असे रक्तरंजित मार्ग सोडून देऊन सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी भारताच्या सुपुत्रांना केले. बाबासाहेब म्हणतात, घटनासभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षण्याचा हेतूपलीकडे दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. बाबासाहेब म्हणतात, आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत. ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केली अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कास्ट ऑफ हर चॅस्टिटी अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कास्ट ऑफ लिबर्टी.
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात लोकशाहीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. सामाजिक लोकशाहीमुळे राजकीय लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनसत्व होय, हे मान्य करणारी पद्धती. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या केली. त्यात त्यांनी म्हटलं आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवण्यात येणारे राज्य म्हणजे लोकशाही. बाबासाहेबांनी मात्र ही व्याख्या वेगळ्या शब्दात केलेली आहे. रक्ताचा थेंब न सांडविता आमूलाग्र बदल घडवून आणताना माणसाच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला जातो, ती खरी लोकशाही. मित्रो, ज्या देशाला जातीयवादाने पोखरून टाकलेला आहे त्या देशातील सामाजिक स्थिती कशी असू शकते याचा विचारही करवत नाही. सामाजिक क्रांती ही स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर आधारलेल्या समग्र तत्वावर उभारलेली आहे. हा देश बुद्धाच्या महान तत्वापासून दूर गेला होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पुनच्च या देशात समतेची बीजे पेरली व हा देश बुद्धाच्या बहुजन हिताय व बहुजन सुखाय अशा तत्वावर उभा केला. वन व्होट वन व्हॅल्यू तत्व मान्य करीत प्रत्येक व्यक्ती हा सुखी आणि समृद्ध असला पाहिजे व कुणीही कुणाचा गुलाम असणार नाही. मानव फक्त एक आहे असे बाबासाहेब सांगत. म्हणून भारतीय संविधान हे चांगले असले तरी ते चालविणारे लोक इमानदार पाहिजेत, हे महत्वाचे आहे. परंतु मित्र हो, आज आपण परिस्थिती बघतो आहोत. अलीकडे आपला जो समाज प्रगत होत चाललेला आहे, 85% समाज जो गुलामगिरीमध्ये होता, हा समाज आज प्रगतीच्या पथावर आहे. हे मात्र येथील उच्चवर्णीयांना आवडत नाही. ते त्यांना सतत बोचत राहते आणि त्यामुळे आपण जशीकडे क्रांती करीत आहोत, बहुजन समाज जसा जागा होत आहे, त्यांच्या कल्याणाचा मार्ग आम्ही शोधलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे क्रांती होत असताना दुसरीकडे मात्र प्रतिक्रांती होत आहे, हे मात्र आपण जाणून घेतलं पाहिजे. मित्रो, ज्या समाजाने बुद्ध, फुले, आंबेडकर यांची विचारधारा स्वीकारली, हा समाज प्रगत समाज झालेला आहे. परंतु ज्या समाजाने अजूनही बाबासाहेबांची विचारधारा, बुद्धाची विचारधारा, फुल्याची विचारधारा स्वीकारली नाही, तो समाज अजूनही अप्रगत आहे. आणि त्यामुळे ज्या बहुजन समाजाने बुद्ध, फुल्यांना स्वीकारलं नाही, त्याचा अभ्यास करण्याचा जरूरत आहे. आणि म्हणून बहुजन समाजाने बुद्ध, फुले आता त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि बुद्ध, फुल्यांची विचारधारा ही स्वीकारली पाहिजे, तरच या समाजाचं अभ्युदय होईल, कल्याण होईल, अन्यथा नाही. मित्रो, आजच्या परिस्थितीमध्ये 85% समाज जो आहे, ह्या 25% समाजाकडे फक्त 15% मालकी आहे आणि 15% जो समाज आहे, 3 ते 15% समाज, या 3 ते 15% उच्चवर्णीयांकडे मालकी हक्क, 25% मालकी हक्क आहे. ही जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता कुठंतरी नष्ट झाली पाहिजे. आणि जोपर्यंत आर्थिक विषमता नष्ट होणार नाही, तोपर्यंत सामाजिक विषमता नष्ट होणार नाही. आणि म्हणून मित्र, आम्हाला केवळ आरक्षण नकोय, आम्हाला केवळ आरक्षण असून चालणार नाही, तर आम्हाला यानंतर ज्या संस्था आहेत, सरकारी संस्था आहेत, सार्वजनिक संस्था आहेत, सरकारच्या मालकीच्या ज्या ज्या संस्था आहेत, ज्या आपण खाजगी संस्था आहे म्हणतो, पण ज्या ठिकाणी आमचं जल आहे, आमची संपत्ती आहे, आमचाच पैसा पुरवला जातोय, ह्या सर्व गोष्टी जर लोकांच्या आहेत, तर मग या संस्था खाजगी नाहीत. व्हॉट इज प्रायव्हेट इन प्रायव्हेट सेक्टर? काही प्रायव्हेट नाहीये. आणि म्हणून ह्या ज्या संस्था आहेत, या संस्थांमध्ये केवळ आम्हाला आरक्षण नकोय, तर आमची त्या ठिकाणी भागीदारी सुद्धा पाहिजे, असा विचार आता पुढे आला पाहिजे. आणि यासाठी संघटनाची आवश्यकता आहे. यासाठी आज जे जे विचारवंत आहेत, साहित्यिक असोत, विचारवंत असोत, ह्या सर्व विचारवंतांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आणि जी राजकीय मंडळी दिशाहीन झालेली आहेत, त्यांच्या विचारांना अलग अलग फाटी फुटलेली आहेत, किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी आपल्या अलग अलग खुर्च्या बघितलेल्या आहेत, स्वतःचे वेगवेगळे स्टेज बघितलेले आहेत, अशा लोकांनी आता तरी एकत्र येणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत हा संपूर्ण बहुजन समाज 85% समाज एकत्र येणार नाही, तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. आणि हा 85% समाज जर विचाराने एकत्र आला, अंतःकरणाने एकत्र आला, तर राजकीय शक्ती आमच्या हातामध्ये येऊ शकेल. आणि ही जर राजकीय सत्ता आमच्या हातामध्ये आली, तर आम्हाला अपेक्षित असा बदल आम्ही घडवून आणू शकतो. आम्ही कोणाच्या दयेच्या भविष्यावर इथे जगू शकणार नाही. आमचे हक्क आहेत, हे आमचे हक्क आम्ही मिळवले पाहिजेत. आणि यासाठी आता खऱ्या अर्थानं आम्ही जागे झालो पाहिजे. आतापर्यंत झालं ते बरंच झालं. आतापर्यंत आपण दिशाहीन होतो आणि अलग अलग प्रवाहामध्ये वाहत होतो, परंतु बुद्ध, फुले, आंबेडकरांचा एक असा प्रवाह आहे मित्र. यावेळेस आपण आता जागरूक राहून ही विचारधारा हे आपण समजलो पाहिजे. आणि बुद्ध, फुले, आंबेडकरांची विचारधारा समजण्यासाठी आपल्याला हे वाङ्मय जे आहे, वाङ्मय उपलब्ध आहे बाजारामध्ये, पण आपण ते वाङ्मय वाचत नाही. यासाठी अशा साहित्य संमेलनांची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे, या ठिकाणी सरांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे, त्यांची प्रशंसा करणे अत्यंत आवश्यक आहे. डाटे नावाचा ग्रीक विचारवंत होता. तो म्हणायचा, लोक काही म्हणून तुम्ही तुमच्या मार्गाने जा, असं डाटे नावाचा विचारवंत म्हणायचा.
तर गुरुजींना मला असं सांगावंसं वाटतंय की गुरुजी, आपण जे काही करत आहात ते तुमच्या स्वार्थासाठी करत नाही आहात, तर बहुजन समाजासाठी करत आहात. फुले आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून आपण जे करत आहात ही अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे, प्रशंसनीय गोष्ट आहे. आय एम विथ यू विथ इटर्नली इंटरनली अँड वी आर विथ यू विथ इटर्नली इंटरनली. डोंट वरी, गो हेड. अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. मित्रो, या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी स्वागताध्यक्ष या नात्यानं मला जे बोलायची या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी येथील आयोजकांचे आभार मानतोय. आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगू इच्छितोय, अमर्त्य सेन ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या ज्या देशाने बुद्धाचे विचार स्वीकारले, ज्या ज्या देशाने बुद्धाला अडॉप्ट केलं, बुद्धाची विचारधारा स्वीकारली, त्या त्या देशांचा विकास झालेला आहे. असे जे देश आहेत, श्रीलंका आहे, चीन आहे, इंडोनेशिया, थायलंड, या देशांनी, जापान सारख्या देशांनी बुद्धाला स्वीकारला आहे आणि या देशांचा विकास झालेला आहे. मित्रो, परंतु ज्या देशामध्ये बुद्ध जन्माला आले त्या भारत देश अजूनही मात्र त्या प्रमाणामध्ये जी अपेक्षित अशी प्रगती असायला पाहिजे होती, व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. हे आमचं दुर्दैव आहे, आमचं दुःख आहे की बुद्ध या देशात जन्माला आला परंतु आपण बुद्धाला अजून समजू शकलो नाही. हे आमचं दिस इज अवर फेल्युअरनेस, हा आमचा पराजय आहे, तो बुद्धाच्या विचारधारेचा पराजय नाही. आणि म्हणून मित्र हो, आता तरी भारतीय बांधवाने, भारतीय समाजाने बुद्धाला समजलं पाहिजे आणि बुद्धाची विचारधारा स्वीकारल्याशिवाय आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून मित्र हो, या साहित्य संमेलनातून आपण बुद्धाचे विचार, फुल्यांचे विचार आणि भारतीय घटनेविषयी व्यापक असं मार्गदर्शन, ही ऊर्जा आपण या ठिकाणी आलात तर घेऊन जाणार आहात. आणि हा जो विचार आहे, बाबासाहेबांचा विचार आहे, बुद्धाचा विचार आहे, या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. दॅट इज युअर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, असं मी म्हणतोय, एवढी अपेक्षा बाळगतोय आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय फुले. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाला वेळ झालेलीच आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून ज्या उद्देशासाठी आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे तो उद्देश पूर्ण व्हावा यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय आयुष्यमान एस के पाटील साहेब यांना इथे पाचारण करतो की त्यांनी आपलं उद्घाटकीय भाषण करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये अंतर्भूत केले. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, बिरसा मुंडा आणि या देशातील तमाम ज्या लोकांनी दलित शोषित समाजाला जागा करण्याचा आणि त्यांना हक्काची जाणीव करून दिली, त्या सर्वांना मी नमन करतो. आजच्या या फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे मित्र ॲडव्होकेट प्राध्यापक दिलीप काकडे, स्वागताध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम, प्रमुख पाहुणे माजी खासदार श्री नाह दिवटे, डॉक्टर धनराज डहाट, आयुष्यमान डॉक्टर मिलिंद माने, इंजिनियर महेंद्र बारसागडे, नन्नावरे, बनसोड, आवळे, मंचावर बसलेली इतर मंडळी आणि या परिसरातून आलेले, या संमेलनास आलेल्या माझ्या मित्रांनो, आया बहिणींनो, आजचा हा 26 जानेवारीचा हा जो दिवस आहे, मला असं वाटतं की कोणी हा सण मानो अथवा न मानो, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आहे आणि या घटनेमुळे ज्या ज्या लोकांना फायदा झालेला आहे, विशेषतः दलित शोषित समाजाला, त्या संपूर्ण दलित शोषित समाजानं हा आपल्याकरता सर्वात महत्त्वाचा सणाचा दिवस आहे असं आपल्याला मानावं लागेल. कारण की याच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून आपण आज माणुसकीचं जीवन जगत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम या संमेलनाचे आयोजक
आयुष्यमान अनिल खाणेकर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या दिवशी 26 जानेवारीला हा सोहळा ठेवून पुन्हा आपल्याला आपल्या कर्तृत्वाची, आपल्या हक्काची, आपल्या अधिकारांची जाणीव करून दिलेली आहे. आणि सर्वप्रथम या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मित्रांनो, ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस या ठिकाणी एक जलसा सुरू होता. त्यांचे 2 ओळी मी टिपलेल्या आहेत. मी लहान होतो, लहानपणापासून बाबासाहेबांच्या चळवळीत मी कार्य करीत आहे. नागोराव पाटणकरांचं नाव आपण ऐकलं असेल. नागोराव पाटणकर ज्यावेळेस गात असत त्यावेळेस 10-50 भाषणाची ताकद त्यांच्या एका गाण्यामध्ये राहायची. लोकांना ते चेतवीत असत. मला नागोराव पाटणकरांची आठवण झाली आजच्या जो संच या ठिकाणी होता. आणि त्यातून मला असं वाटतं की त्यातून घटनेशी देखील त्याचा संबंध कसा आहे ते मला सांगावंसं वाटतं. त्या 2 ओळी म्हणजे, ना भाला ना बर्शी ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ह्या ज्या 2 ओळी आहेत, या 2 ओळीमध्ये जी संविधानाची आणि डेमोक्रेसीची, प्रजासत्ताकाची जी व्याख्या केलेली आहे, मला असं वाटतं त्या कवीनं या 2 ओळीमध्ये त्या प्रजासत्ताकाची व्याख्या त्या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहे असं मला वाटतं. वॉल्टर बिगॉट यांनी घटनेची व्याख्या केली आहे, संविधानाची व्याख्या केली आहे, डेमोक्रेसीची व्याख्या केली आहे. ते म्हणतात की डेमोक्रेसी टू बी गव्हर्नमेंट बाय डिस्कशन्स. डेमोक्रेसी कशाला म्हणतात की ज्या प्रक्रियेमध्ये कायदे डिस्कशन्स मधून घडून येतात, भांडून घडून येत नाही, त्याने म्हटलं एफेक्टिसम. आताच दुसरी व्याख्या अब्राहम लिंकनची सांगितलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सांगितली, त्याच्यात मी जात नाही, ती ऑलरेडी सांगितलेली आहे. त्या तिन्ही व्याख्येमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या किती सरस आहे हे त्या ठिकाणी सांगितलं आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की democracy is a form of method of government whereby revolutionary changes in the economic and social life of the people are brought about without bloodshed. म्हणजे ही रेव्होल्युशनरी प्रक्रिया आहे आणि या रेव्होल्युशनरी प्रक्रियेमध्ये जे बदल घडून येतात, सरकार एक जातं दुसरं येतं, तर बिना रक्ताचा थेंब सांडून ही प्रक्रिया घडते, त्याला ते डेमोक्रेसी म्हणतात. आणि या गाण्याचा देखील हाच अर्थ आहे. याच्यामध्ये म्हणतात, ना भाला ना बर्ची ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगितलं की विदाऊट ब्लडशेड, कोणत्याही रक्ताचा थेंब न सांडवता ही क्रांती घडून आली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला या भारताचं संविधान दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये असा एक अधिकार दिलेला आपल्याला, ज्याला आपण मत स्वातंत्र्य म्हणतो, मताचा अधिकार. पूर्वी लढ्या केल्या जात असत, हजारो लोक मारले जात असत. अशोकानं कलिंगवर स्वारी केली, लाखो लोक मारले गेले. मी गेलो होतो तिथं. अजूनही असं वाटतं रक्ताचे पाठ वाहून राहिले. पण तो शांतीचा संदेश देणारा तिथं एक विहार देखील आहे. हे एवढे इतके आक्रमण होत असत, हजारो लाखो लोक मारले जात असत, हजारो लाखो स्त्रिया विधवा होत असत आणि त्याच्यातून बदल होत असे. बाबासाहेबांनी सांगितलं की एक मत, व्होट त्या पेटीमध्ये टाका आणि ही सर्व व्यवस्था बदलून टाका. एवढा सिंपल फॉर्म्युला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. सर्वांना मतदानाचा अधिकार नसावा असं काही लोकांचं, काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं होतं. ते म्हणायचे शिकलेल्यांना पाहिजे, कारण की शिकलेले कसे असतात माहिती आहे आणि कोणत्या समाजाचे होते तुम्हाला माहिती आहे. आजपर्यंत हे जे शिकलेले उच्चवर्णीय यांनी काय काय ताल केले तुम्हाला माहिती आहे. भारताला संविधान नव्हतं म्हणून हा देश 1000 वर्ष पारतंत्र्यात होता. याचं कारण सांगतो.
की संविधानामुळे एक देश तयार झाला. संविधान नव्हतं हा देशच नव्हतं. अनेक राज्यामध्ये सर्व आपण विभागलेले होतो आणि कुणीही यावं बाहेरून टिकली मारून जावं अशा रीतीचे थोडे थोडके लोक यायचे आणि आपल्याला जिंकून निघून जायचे किंवा स्थायिक व्हायचे. इतिहासाकडे तुम्हाला नेतो की ज्यावेळेस बाबर या देशावर आला 1000 वर्षापूर्वी, त्यावेळेस त्याच्याजवळ अवघं सैन्य किती होतं? 12,000. त्याने इथल्या लोकांना जिंकलं आणि मुसलमानांचं या ठिकाणी प्रस्थापन झालं. इंग्रज आले, बरेच लोक आले, कितीतरी लोक आले, आपल्याला जिंकून गेले. आणि ज्यावेळेस ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर या देशातून निघून गेले, त्यावेळेस ते किती लोक होते माहिती आहे? फक्त 22,000 लोक या देशातून, गोरे लोक निघून गेले. म्हणजे आले 1000 वर्षापूर्वी 12,000 लोक, गेले ते 22,000 लोक. आणि आपण त्यावेळेस आमची संख्या किती होती? 32 करोड आणि 33 करोड देवता. म्हणजे 33 करोड देवता आणि 32 करोड लोक आणि 12,000 लोक आपली सफाई करून टाकतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपण विभागलेलो होतो, धर्मात विभागले होतो, जातीत विभागलेले होतो. आणि काय काय होतं त्या जाती एका बाजूला 12.5 वगैरे वगैरे ते तुम्हाला सर्व माहिती आहे. त्याच्यामुळं एक संघ, एक राष्ट्र कोणी निर्माण केलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि संविधान लिहिण्याच्या अगोदर ते आपल्याला एक 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 इशारा देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12-13 फेब्रुवारी 1938 मनमाडला एक भाषण केलं. कुणासमोर केलं हे भाषण? हे भाषण केलं ते रेल्वेचे रुळ करणारे ते क्लास 4चे खलासी लोक असतात त्यांच्या समोर केलं. त्यांना एवढं तत्वज्ञान माहीत नव्हतं, परंतु त्या भाषणामध्ये एवढं तत्वज्ञान आहे की ज्याची हद्द नाही. ते भाषण म्हणजे आज आपल्यावर जे राज्य करून राहिले काँग्रेस आणि बीजेपीनं घेतलेलं तिथलं काही पॉइंट आहेत, त्याच्या भरोश्यावर ते राज्य करून राहिले. त्याच्याकडे मी आपल्याला देतो. ते म्हणतात की भारत देशाला लवकरच स्वतंत्र मिळणार आहे, भारत लवकरच स्वतंत्र होणार आहे. गोरे लोक निघून जातील आपल्यावर जे राज्य करणारे होते आणि काळे लोक येतील, ते आपल्यावर राज्य करतील. हे काळे लोक कोण आहेत? हे तेच लोक आहेत ज्यांनी हजारो वर्षापासून आपल्यावर ते गुलामगिरी लादत आहेत, आपल्याला माणुसकीचं जीवन जगू देत नाही. आणि ज्यावेळेस हे राज्यकर्ते होतील त्यावेळेस देखील तुम्हाला तुमचे अधिकार मिळणार नाहीत. आणि जर तुम्हाला तुमचे अधिकार पाहिजे असतील तर तुम्ही स्वतःची, ते त्यांनी कामगारांना म्हटलं होतं, तुमची स्वतःची ट्रेड युनियन निर्माण केली पाहिजे. हा विचार सर्वच ठिकाणी होतो. मग तुम्ही स्वतःची पॉलिटिकल पार्टी निर्माण केली, तुमच्या संघटना निर्माण केल्या आणि या माध्यमातून हा देश आपल्या जवळ केला पाहिजे, आपण त्याचे प्रभुत्व मिळवलं पाहिजे. त्यांनी पुढे एक मंत्र दिला, तो फार महत्वाचा आहे. ते म्हणतात की जर अनेक संघटना असल्या एकाच समाजाच्या आणि एकमेकाशी भांडत राहिल्या तर हे असं भांडणं भांडता तुम्ही काय केलं पाहिजे? ते म्हणाले की कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवा आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम सर्वांचा बनवून त्या एका प्रोग्रामवर तुम्ही आपलं आंदोलन करा किंवा चळवळ करा. आता 1938चे ते विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बीजेपीने घेतलं मागच्या वेळेस ज्यावेळेस सत्तेत आले. ते कसे आले? बाबासाहेबांचा विचार घेऊन ते सत्तेत आले. 28 वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्ट्या ज्यांचं एक दुसऱ्याशी पटत नव्हतं त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम दिला, वेगवेगळे तोंड एकत्र झाले आणि बीजेपीच्या माध्यमातून आपल्यावर त्यांनी राज्य केलं. बीजेपी गेली. आता तोच फॉर्म्युला काँग्रेसनं अडॉप्ट केलाय. काँग्रेसनं अशाच रीतीच्या वेगवेगळ्या पार्टी ज्यांचं एकमेकाशी जमत नाही त्यांचं एक घोळकं बनवलं आणि आपल्यावर राज्य करून राहिले. आणि आपल्या रिपब्लिकन पार्ट्या आणि अनेक पार्ट्या आहेत. बाबासाहेबांचे हे विचार आपल्या दुसऱ्याने घेतले, बीजेपीने घेतले, काँग्रेसने घेतले, ते राज्य करून राहिले. आपल्या लोक आपल्यामध्येच भांडून राहिले. मी मध्यंतरी ज्यावेळेस महाराष्ट्राचं इलेक्शन होतं त्यावेळेस या चारही नेत्यांना वेगवेगळ्या भेटलो आणि त्यांना 4 प्रश्न केले युती करता. आता युतीचा फार जबरदस्त चालू आहे वातावरण, थोडा संयुक्तिक होणार नाही परंतु याच्याशी संबंध आहे आपला.
कारण की बाबासाहेबांनी आपल्याला काय व्हायचं आहे ते सांगितलेलं आहे. तिथं राहिल्याशिवाय होणार नाही. हे सर्व आपण कोण घडवणार आहे आणि त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. मी त्यांना पहिला प्रश्न केला, व्हॉट इज दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ RPI? RPIचा उद्देश काय होता? चारही नेत्यांना, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाळे आणि गवई साहेब, 3 लोकांनी उत्तर नाही दिलं, एकाने दिलं, बरोबर दिलं. दुसरा प्रश्न मी केला, हाऊ फार यू अचीव्ड दॅट ऑब्जेक्टिव्ह? ते उद्देश तुम्ही कुठपर्यंत तुम्ही गेले? एकाने उत्तर दिलं नाही. तिसरा प्रश्न केला, व्हॉट इज द प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर यू आर हॅव्हिंग टू अचीव्ह दॅट ऑब्जेक्टिव्ह? एकाने उत्तर दिलं नाही. आणि शेवटचा प्रश्न केला की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट युनिफिकेशन ऑफ ऑल द ग्रुप्स इन्क्लुडिंग ऑल द ग्रुप्स ऑफ RPI इन्क्लुडिंग BSP? म्हणजे BSP सकट RPIचे सगळे ग्रुप मिळून एक शक्ती तुम्ही निर्माण करू शकता का? काही नाही मिळालं. जर आपल्याला ही स्पष्टता नसेल तर काहीच घडून येणार नाही मित्रांनो. आणि म्हणून प्लॅनिंग ना आणि विचारांना आपण एकत्र येऊन सर्व दृष्टीने आपण कसे परावलंबी होणार नाही, स्वतः ताकद निर्माण करू, अशा रीतीची आपली संघटना बनली पाहिजे आणि त्या माध्यमातून मग या देशाचं सूत्र चाललं पाहिजे. मी बऱ्याच काही जे कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन्स आहेत आणि विषयाच्या बाबतीत मी संदर्भात जास्त प्रामाणिक राहू इच्छितो. आणि त्यामध्ये जे कलम आहेत ते अध्यक्षांवर सोडतो, कारण की तो त्यांचा विषय. मी काही कायद्याचा काही अभ्यासक नाही, मी काही लीगल, मला काही डिग्री किंवा काही डिप्लोमा नाही. ते कायद्याचे अभ्यासक आहेत, माझे मित्र आहेत. परंतु मी ज्यावेळेस 30-40 वर्षापासून मी काम करून राहिलो, मला असं वाटतं की या देशाचं सर्व काही जे चालतं ते कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे चालतं. मग ते सुप्रीम कोर्टाचा जज असो किंवा एखादा IAS ऑफिसर होतो, हे सर्व कायद्याप्रमाणे चालतात, कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे चालतात. मी अनेक सभांमध्ये एक प्रश्न केला की किती लोकांनी राज्यघटना भारताची वाचली आहे? तोच प्रश्न आज मी तुम्हाला करतो की या ठिकाणी बसलेल्या किती लोकांनी भारताची राज्यघटना वाचली आहे? त्यांनी हात वर करावा. मला वाटतं नागपूरपेक्षा जास्त प्रगती आहे इथं. कारण की ज्यावेळेस मी नागपूरमध्ये हा प्रश्न विचारला, एक्का दुक्का वाढवतो, त्याच्यापेक्षा जास्त आहे इथं रिमोट सेंटरला. तुम्ही जास्त जागृत आहात, परंतु बहुतेक लोकांनी वाचलं नाही. आणि सर्व देशाचा कारभार या राज्यघटनेत होतो. आम्ही म्हणतो की बाबासाहेबांनी राज्यघटना बनली, अरे वा किती कल्प आहेत, काय आहे, त्याचं काही वाचलं का? काही नाही माहिती. आणि जर तुम्हाला माहीतच नाही, मी येत्या एका कारमध्ये बोलत होतो, आमचे काही पॉलिटिकली आमचे साथी आहेत, त्यांना म्हटलं आजपर्यंत आपण जे आंदोलनं केलेत ना, आज मार झाडीचे जिंदाबाद मुर्दाबाद असेच केले आहेत. परंतु एखाद्या हाय ऑफिशियल समोर आपला मुद्दा मांडताना हा राज्यघटनेच्या चौकटीत कसा आहे हे आपण कधी पटवून देण्याचा प्रयत्न केला का? मला वाटतं फार कमी. आणि म्हणून मला असं वाटलं की बा कमीत कमी एखादं पुस्तक तरी असावं कॉन्स्टिट्यूशन वरती. मी एक इंग्रजीत पुस्तक काढलं, त्याचं नाव आहे सिलेक्टेड आर्टिकल्स रिलेटेड टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स अँड अदर बॅकवर्ड क्लासेस अँड मासेस. म्हणजे हे जसं क्लासेस करताय तसंच हे मासेस करता देखील आहे. आपल्याला काय अधिकार आहे आपल्याला माहित नाही. इतकं मी सांगतो नाही, इट इज सो वंडरफुल की जर आपल्याला कोणताही प्रश्न सोडवायचा असेल